महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या विरोधात बदनामीचा गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय आणि मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आता दीपाली सय्यद यांनी आक्रमक भूमिका घेत थेट रुपाली चाकणकर यांच्या कारवाईवर सवाल उपस्थित केले आहेत। माझ्यावर गुन्हा दाखल झाला याचा मला प्रचंड राग आला असं म्हणत दीपाली सय्यद यांनी आपली नाराजी स्पष्ट केली आहे। त्यामुळे आता हा वाद फक्त एका सिनेमातील भूमिकेपुरता राहिलेला नसून तो कायदेशीर आणि सार्वजनिक संघर्षाच्या दिशेने जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे। दीपाली सय्यद सध्या एका सिनेमावर काम करत आहे। या सिनेमातील एका भूमिकेवरून रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेतल्याचं समोर आलं आहे। दीपाली सय्यद यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कोणत्याही व्यक्तीची बदनामी करण्याच्या उद्देशाने अश्लील किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केलेला नाही। त्यांनी केवळ सिनेमाचा टीजर पोस्ट केला आहे। मात्र त्या टीजरवरूनच आपल्या विरोधात कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। मी आतापर्यंत आदरपूर्वक बोलले आहे आणि तसंच मी उत्तर दिलं आहे, कारण मला कलाकार म्हणून मेंटली टॉर्चर केलं जात आहे, असा गंभीर आरोप सय्यद यांनी केला आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता या संपूर्ण वादाला आणखीनच धार आली आहे। कलाकार म्हणून एखाद्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो, मात्र त्यासाठी थेट गुन्हा दाखल करण्याची गरज होती का, असा सवालही दीपाली सय्यद यांनी उपस्थित केला आहे। दीपाली सय्यद यांनी पुढे असा दावा केला की रुपाली चाकणकर यांनी याआधी दिल्लीमध्ये 25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला असून त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी 500 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे। हा कायदेशीर संघर्ष सुरू असतानाच मुंबईत FIR दाखल करण्यात आल्याचंही दीपाली सय्यद या म्हणाल्या आहेत। विशेष म्हणजे सिनेमाचा दुसरा टीजर प्रदर्शित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे। रुपालीताई सांगत आहेत, मी नको ते बोलले आहे, अश्लील पोस्ट केली आहे। अश्लील असं मी काहीही पोस्ट केलेलं नाही, मी टीजर पोस्ट केला आहे, मी तेवढंच पोस्ट केलंय, असं दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता नेमक्या कोणत्या पोस्टवरून बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला, त्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे आणि त्यातून कोणाची बदनामी झाली, हे या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचे प्रश्न ठरले आहे। दीपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकर यांनाही थेट आव्हान दिलं आहे। रुपालीताईंनी दाखवावं की मी कुठे त्यांची बदनामी केली, असा सवाल त्यांनी केला। त्यांच्या म्हणण्यानुसार सिनेमात कुठेही रुपाली चाकणकर यांचं नाव वापरण्यात आलेलं नाही। आम्ही कुठे कुणाचं नाव घेतलं आहे, तुम्हीच म्हणत आहात, या बघा मी आहे ती, असं म्हणत दीपाली सय्यद यांनी या वादाचा केंद्रबिंदू बदलून टाकलाय। दीपाली सय्यद यांचा दावा आहे की आपल्या सिनेमा प्रदर्शित होऊ नये किंवा आपल्या कामावर परिणाम व्हावा यासाठी आपल्याला मानसिक त्रास दिला जात आहे। माझा चित्रपट येऊ नये म्हणून मानसिक त्रास दिला जातो आहे। आम्ही कुठे त्यांचं नाव वापरलेलंच नाही, तसेच जर वापरलं असेल तर त्यांनी आम्हाला तसं सिद्ध करून दाखवावं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यामुळे आता या सिनेमाभोवतीचा वाद केवळ एका पात्राच्या साम्यापर्यंत मर्यादित न राहता चित्रपटाच्या प्रदर्शनावर परिणाम करणाऱ्या संघर्षात बदलतोय का, याकडेही लक्ष लागलं आहे। याचबरोबर दीपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षपदाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत। महिला आयोगाच्या तुम्ही अध्यक्ष होता तेव्हा या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, असं मला वाटतं, असं म्हणत त्यांनी चाकणकर यांच्या पूर्वीच्या भूमिकेची आठवण करून दिली। त्यामुळे या प्रकरणाला आता वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांचीही किनार मिळाली आहे। चित्रपटात रुपाली चाकणकर यांचीच भूमिका आहे का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केले की चित्रपटात विविध पात्र आहेत, जी पात्र होती त्यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत, एक कॅरेक्टर आहे, आम्ही काही बायोग्राफी केलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे एखादं पात्र एखाद्या सार्वजनिक व्यक्तीशी साधर्म्य दाखवत असेल तर त्यावरून थेट त्या व्यक्तीची बदनामी झाल्याचा दावा करता येतो का, हा कायदेशीर प्रश्न आता चर्चेत आला आहे। दीपाली सय्यद यांनी असा सवालही केला की चित्रपटात अनेक भूमिका आहेत, मग इतर पात्रांबाबत कोणी काही आक्षेप का घेतला नाही। त्यांच्या मते रुपाली चाकणकर यांनी थेट विरोध करण्याऐवजी आधी चित्रपट पाहून त्यावर चर्चा करायला हवी होती। आम्हाला सिनेमा बघायचा आहे, तुम्ही पुढाकार घ्यायला हवा होता, अशी भूमिका त्यांनी मांडली। या संपूर्ण वादात आता एकीकडे FIR, दुसरीकडे कोट्यवधी रुपयांचे दावे आणि तिसरीकडे सिनेमातील पात्राचा मुद्दा आहे। त्यामुळे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच तापत चाललं आहे। दीपाली सय्यद यांनी आपल्याला विनाकारण बदनाम केलं जात असल्याचा दावा केला आहे, तर रुपाली चाकणकर यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे। आता या संघर्षाचा निकाल सोशल मीडिया, आरोप प्रत्यारोप किंवा राजकीय दबावातून नव्हे तर संबंधित पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच ठरणार आहे। मात्र एवढं नक्की की या वादाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण, सिनेमा आणि कायदा यांच्यातील संघर्षाचा धगधगता मुद्दा
पुन्हा उभा राहू शकतो. तर या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.